त्या विधवा महिलेवरती तिच्या घरामध्ये घुसून ते दोघे बलात्कार करतात. एका खांबाला बांधून तिला जबरदस्तीने थंडीमध्ये गार पाण्याने आंघोळ घातली जाते. आणि चौकामध्ये नेल्यानंतर 150 ते 200 लोकांचा मॉब त्याला जिवंत जाळून देतो. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार या गोष्टीवरती काही करत का नाहीये? 31 डिसेंबर 2025 जेव्हा संपूर्ण जगभरामध्ये न्यू इयर सेलिब्रेशनची तयारी चालू होती, त्याच दिवशी बांगलादेशच्या एका हिंदू विधवा महिलेच्या घरामध्ये 2 मुसलमान घुसतात. एकाचं नाव शाहीनूर इस्लाम आणि दुसऱ्याचं नाव हसन. त्या विधवा महिलेवरती तिच्या घरामध्ये घुसून ते दोघे बलात्कार करतात, तिच्याकडून पैशाची मागणी करतात आणि नंतर जेव्हा ती पैसा देत नाही तेव्हा तिला तिच्या घराच्या बाहेर ओढून तिच्या लहान मुलासमोर तिचे केस सुद्धा कापतात. A 40-year-old woman was ganged by 2 men, tied to a tree and tortured. The horrific crime happened in Kaliganj area in Jaindhya. आणखीन एक घटना, तोच दिवस, तीच तारीख. आणखीन एका विधवा महिलेच्या घरामध्ये काही जण घुसतात, तिच्यावरती चरित्रहीन असल्याचा आरोप करतात, तिला भर पहाटे घराच्या बाहेर घेतात, एका खांबाला बांधून तिला जबरदस्तीने थंडीमध्ये गार पाण्याने आंघोळ घातली जाते. आता आपल्याला वाटतं असेल की गार पाण्याने आंघोळ घातली म्हणजे काय, एवढं काय होत नसेल, पण विचार करा, थंडीचे दिवस आणि डिसेंबरचा महिना, जेव्हा एखाद्या महिलेला थंड पाण्याने आंघोळ घातली जात असेल, तिच्यावरती काय होत असेल. आणखीन एक जुनी घटना तुमच्या कानावर ऐकू आली असेल. दीपू चंद्र दास नावाचा एक 27 वर्षीय हिंदू कामगार जो बांगलादेशच्या एका फॅक्टरीमध्ये काम करणार होता. असं सांगितलं जाते की त्याला प्रमोशन मिळणार होतं, परंतु त्याचं ते प्रमोशन मिळणारं एक हिंदू मुलगा प्रमोट होऊन एक मॅनेजर होणार आणि त्याला आम्हाला सर म्हणावं लागणार, हे काही लोकांना बघवलं नाही. मग त्यांनी केलं काय, त्याच्या नावाने खोटी अफवा पसरवली की या व्यक्तीने मोहम्मद पैगंबराबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे. आणि मग परिणाम काय झाला, त्याला त्याच्या घरातून बाहेर काढलं जातं, त्याला फरफटत चौकामध्ये नेलं जातं आणि चौकामध्ये नेल्यानंतर 150 ते 200 लोकांचा मॉब त्याला जिवंत जाळून देतो. आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन केल्यावर लक्षात काय येतं की दीपू चंद्रदास असं काही बोललाच नव्हता, न त्याच्या मोबाईलमधून कोणता फोटो, व्हिडिओ किंवा एखादी साधी रेकॉर्डिंग सुद्धा सापडली नाही. बांगलादेशमध्ये एवढा हिंदू द्वेष आणि खास करून भारत द्वेष का वाढतोय हे सगळं समजून घेण्याआधी आपल्याला बांगलादेशच्या पॉलिटिकल लिनिंग्स म्हणजे राजकीय विचारधारा कशा आहेत हे समजून घ्यायला लागेल. बांगलादेशमध्ये 1971 पासून ते आतापर्यंत प्रामुख्याने 2 प्रकारच्या राजकीय विचारधारा राहिलेल्या आहेत. एक म्हणजे सेक्युलर आणि प्रो इंडिया, उदाहरणार्थ शेख हसीनांचं सरकार, आणि दुसरं म्हणजे प्रो इस्लामिक किंवा अँटी इंडिया सरकार. तर बांगलादेशला 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळालं किंवा जेव्हा बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला, 1971 ते 1975 दरम्यान बांगलादेश आवामी लीगचं सरकार राहिलं आणि याचे लीडर होते शेख मुजीबुर रहमान. यांच्या काळातलं सरकार हे प्रो इंडिया होतं आणि खास करून सेक्युलर होतं. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जमात उल इस्लाम सारख्या कट्टरपंथी, प्रो इस्लामिक आणि प्रो पाकिस्तानी पॉलिटिकल पार्टीज आणि त्यांच्यासारखे ग्रुप्स बंद करून टाकले आणि त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील सेक्युलर हा शब्द आणला आणि त्यांनी तिथल्या हिंदूंना अभय मिळालं. त्यानंतर 1975 पासून ते 1990 पर्यंत बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टी, यांचे अध्यक्ष होते जियाऊर रहमान, यांचं सरकार स्थापन झालं आणि यांच्या सरकारमध्ये बांगलादेशचा जो सेक्युलर स्टेटस होता तो काढून टाकण्यात आला आणि बांगलादेशला एक इस्लामिक स्टेट म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. म्हणजे बांगलादेशचा राष्ट्रीय धर्म हा इस्लाम असेल आणि इतर कोणत्याही धर्माला बांगलादेशमध्ये स्थान नसेल, असं एकंदरीत राजकीय वातावरण होतं. त्यानंतरचा काळ म्हणजे 1991 पासून ते 2008 पर्यंतचा काळ, हा काळ बांगलादेशमधली रिलेटिव्हली पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीज होता. म्हणजे कधी या पक्षाचं सरकार तर कधी त्या पक्षाचं सरकार, अशी परिस्थिती बांगलादेशमध्ये होती. त्यामध्ये प्रामुख्याने 2 गट होते. एक म्हणजे आवामी लीग जो या शेख हसीनांचा होता आणि दुसरा गट म्हणजे BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामी जे प्रो रॅडिकलाइज्ड इस्लामिक ग्रुप होता, यांचं सरकार असायचं. मग हे जे दोन्ही सरकार होते याच्यामध्ये आवामी लीग तर सेक्युलर यांचा अजेंडा होता, शिवाय हे प्रो इंडिया आणि तेथील हिंदूंचं संरक्षण करणारे देखील होते.
परंतु हा जो दुसरा गट होता BNPचा आणि जमात ए इस्लामी, हे अँटी इंडिया आणि अँटी हिंदू होते. आणि जेव्हा जेव्हा हे पक्ष सत्तेमध्ये आलेले आहेत तेव्हा तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये हिंदू विरोधी अटॅक्स बांगलादेशमध्ये खूप घडले गेले. त्यानंतर 2008 ते ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या आवामी लीगचं सरकार राहिलं. हे सरकार असताना हा काळ म्हणजे भारत आणि बांगलादेश संबंधांचा एक सुवर्ण काळ म्हटला जातो. या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचे आर्थिक आणि राजकीय संबंध ही खूप चांगले होते. शिवाय बांगलादेशमध्ये ज्या ज्या अँटी इंडिया बॉडीज होत्या त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं शेख हसीना यांनी दाबलं. त्यांना जास्त काही कारवाया करून दिल्या नाहीत. परंतु ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये खूप हिंसाचार घडला. शेख हसीनांचं सरकार पाडलं गेलं आणि त्याच्यानंतर बांगलादेशमधल्या हिंदूंची परिस्थिती ही नरकासारखी झाली. मग आज बांगलादेशमध्ये नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांचं सरकार आहे. परंतु शेख हसीना यांचं सरकार पडलं कशामुळे, तर याच्यामागे खूप कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत. कोणी म्हणतं की याच्यामध्ये चायनाचा हात असू शकतो, कोणी म्हणेल की याच्यामागे अमेरिकेचा डीप स्टेटचा हात असू शकतो, कारण त्यांना ती बांगलादेशची स्ट्रॅटेजिक पोझिशन खूप महत्त्वाची आहे भारताविरुद्ध कारवाई करण्यासाठी. याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. परंतु शेख हसीनांचं यांचं सरकार पडल्यानंतर बांगलादेशमधल्या हिंदूंची परिस्थिती ही आज नरकासारखी घडलेली आहे. आणि मग आत्ता अशा घटना सुरू आहेत. मी तुम्हाला मागाशी काही उदाहरणं दिलीच होती. तर हे सगळं घडतंय कशामुळं, तर याचं सर्वात प्रमुख कारण सांगितलं जातं आहे की येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये होणारे इलेक्शन्स. मग इलेक्शन्सला सामोरं कसं जायचं, तर तिथल्या राजकीय पक्षांनी एक चांगलं डेव्हलपमेंट मॉडेल सादर करून त्या इलेक्शनला सामोरं जाण्यापेक्षा एक शॉर्टकट अवलंबायचं ठरवले. आणि हेच पॉलिटिकल मॉडेल पाकिस्तानमध्ये देखील वापरलं जातं. हे पॉलिटिकल मॉडेल कसं, तर अँटी इंडिया आणि अँटी हिंदू नॅरेटिव्ह स्प्रेड करायचा. जेवढ्या जास्त अँटी हिंदू ॲक्टिव्हिटीज करता येतील तेवढ्या करायच्या. तिथल्या प्रो इस्लामिक लोकांचे, तिथल्या प्रो इस्लामिक आणि अँटी इंडिया वोट बँकेवर जेवढा जास्त कब्जा करता येईल अँटी हिंदू ॲक्टिव्हिटीजमधून तेवढा जास्त करायचा. मग सध्या बांगलादेशमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे की एखाद्याने एखाद्या हिंदूवरती एका प्रकारे अत्याचार केला, त्यापेक्षा कठीण अत्याचार मी कसं करू शकतो, अशी बांगलादेशमध्ये एक रेस लागलेली आहे. तुम्ही आता पाहत असाल की जेवढे कोणते अत्याचार हिंदूंविरुद्ध घडत आहेत त्या प्रत्येकामागं कोणता ना कोणता एक पॉलिटिकल मोटिव्ह असतो. मग जेवढे जास्त अँटी इंडिया अँटी हिंदू अत्याचार बांगलादेशमध्ये एखादा पक्ष घडवेल तेवढा जास्त धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या त्या पक्षाला फायदा होईल आणि तो पक्ष बांगलादेशच्या इलेक्शनमध्ये निवडून येईल. अशी एक तिथं पॉलिटिकल रेस लागलेली आहे. त्याच्यामुळे तिथं एवढे अँटी हिंदू आणि अँटी इंडिया ॲक्टिव्हिटीज होत आहेत. तर आता राहिला सर्वात मोठा प्रश्न की स्वतःला हिंदू धर्माचं रक्षक म्हणवणारं आणि भारताला विश्वगुरू बनवायचं स्वप्न दाखवणारं नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार या गोष्टीवरती काही करत का नाही आहे. तर याचं सर्वात पहिलं कारण असं मला वाटतं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स. समजा उद्या जर भारताने बांगलादेशवरती थेट मिलिटरी ॲक्शन घेतली, म्हणजे थेट बांगलादेशवरती हल्ला जरी केला, तरी या सर्वाचा राजकीय फायदा घेणारे जगामध्ये खूप सारे पॉलिटिकल प्लेयर्स आहेत. याच्यामध्ये बांगलादेशची जी स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे ती भारतावरती हल्ला करायला खूप सोपी आहे. तेथे चायनाला ती जागा पाहिजे, अमेरिकेला देखील ती जागा पाहिजे आणि पाकिस्तानला देखील जे बांगलादेशमध्ये आज घडतं आहे त्याचा भारताविरुद्ध त्यांना फायदा करून घ्यायचा आहे. उद्या समजा भारताने बांगलादेशवरती एक मिलिटरी ॲक्शन घेतली तर तिथे असं नाही की तुम्हाला 100-200 किंवा 500,000पर्यंत दहशतवादी मारायचे. समजा उद्या भारताने तिथे जर मिलिटरी ॲक्शन घेतली आणि 1,00,000 लोक जरी मारले तरी बांगलादेशमधील प्रो इस्लामिक आणि अँटी इंडिया लोकसंख्या ही काही कोटींच्या घरात आहेत. तुम्ही करोडो लोकांना मारू शकत नाहीत. मग समजा तुम्ही लाखभर लोकांना मारून जरी माघारी परतलात तरी भारताची आर्मी माघारी आल्यानंतर तिथल्या हिंदूंची परिस्थिती जैसे थे तीच होणार, उलट आणखीन खराब होऊ शकते. कारण एकदा इंडियन आर्मी माघारी आली तर बांगलादेशमधल्या हिंदूंची परिस्थिती आणखीन बिकट होणार. आज तिथं कमीत कमी जो हल्ले करतोय, जो हिंदूंवरती अत्याचार करतोय त्याला दिखाव्यापुरतं कमीत कमी ते जेलमध्ये टाकतात. परंतु जर भारताने मिलिटरी ॲक्शन घेतली तर ती परिस्थिती आणखीन चिघळेल. दुसरं कारण, समजा हे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, भारताने जर बांगलादेशवरती हल्ला केला तर यांना भारतावरती आणखीन इकॉनॉमिक सँक्शन्स आणि दुसरी गोष्ट मिलिटरी ॲक्शन घेण्याचं आणखीन एक कारण मिळेल. सध्या जर रुपया 60 रुपयाचा 70 रुपयावर गेला, मग 80 रुपयावर गेला, आज जो 90-91 रुपयावरती जो रुपया खेळतोय, जर भारतावरती इकॉनॉमिक सँक्शन्स लागले
तर भारताच्या रुपयाची परिस्थिती आणि भारताची एकंदरीत आर्थिक परिस्थिती आणखीन खराब होईल आणि त्याच्यामुळं सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारला आणखीन फटका बसेल. त्याच्यामुळे ते बांगलादेशवरती डायरेक्ट मिलिटरी ॲक्शन कधीच घेणार नाहीत. आपण वाट पाहतोय की भारत आज बांगलादेशवरती मिलिटरी ॲक्शन घेईल, उद्या घेईल, परंतु तसं शक्य होणार नाही. बांगलादेश तर सोडाच, भारतातीलच पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी मुर्शिदाबादमध्ये जो हिंदूंवरती अत्याचार झाला त्याच्याविरुद्ध भाजप सरकारने काय केलं? काहीच करू शकले नाहीत. त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये ते काहीतरी करतील ह्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तिसरं कारण, बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याच्यापेक्षा देखील मोठे पॉलिटिकल मुद्दे उद्या भारतीय जनता पक्ष भारतामध्ये उभे करू शकतो. त्यांना बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याच्यावरती भारतामध्ये राजकारण खेळायची काहीच गरज नाही आहे. आपण पाहिलं की आतापर्यंत भारतामध्ये किती दहशतवादाच्या केसेस झाल्या, किती लव जिहादच्या केसेस झाल्या, किती करायच्या केसेस झाल्या. भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून आतापर्यंत यापैकी किती जणांना फाशीची शिक्षा झाली हे आपण सर्वजण पाहतोय. एकालाही फाशीची शिक्षा झाली नाही. त्याच्यामुळे जर भारतामधले जर प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडू शकत नाही तर बांगलादेशमधील प्रश्न सोडवण्याची अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवू शकत नाही. मग ह्याच्यावरती उपाय काय? एक उपाय असा आहे, पण मला हार्डली डाऊट वाटतं की भारतीय जनता पक्ष ते करेल म्हणून. 1971च्या युद्धामध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने ते केलं होतं की जर तुम्ही डायरेक्ट मिलिटरी ॲक्शन घेऊ शकत नाहीत, मग तिथले जे स्थानिक हिंदू आहेत ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांना भारतामध्ये बोलवा, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग द्या आणि त्यांना त्यांची लढाई लढण्यासाठी बांगलादेशमध्ये परत पाठवा. परंतु सध्याची एक जिओपॉलिटिक्सची परिस्थिती पाहता आणि भारताची आर्थिक परिस्थिती पाहता आणि याच्यानंतर जे याचे परिणाम होतील ते सर्वांचा एक आढावा लक्षात घेता मला वाटत नाही असं भारतीय जनता पक्षाचं सरकार करेल. आपण फक्त एक आशा ठेवू शकतो की आज न उद्या त्या बांगलादेशमधल्या हिंदूंची परिस्थिती चांगली होईल किंवा कमीत कमी भारत त्यांना एक रेफ्युजी स्टेटस देईल. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी चांगली माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.